महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या भारतीय घटनेचे थोर शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज ज्यांचं आपल्याला प्रामुख्यानं मार्गदर्शन होणार आहे ते या महाराष्ट्राचं आशास्थान, या देशाचं युवा नेतृत्व आदरणीय आदित्य साहेब ठाकरे, आदरणीय या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे, दत्तानाना गायकवाड, जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सलीम मामू शेख, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, नाशिक महानगरपालिकेची निवडणूक होतीये. तुम्ही रोज बघतायत कशा पद्धतीने राजकारणाचा चिखल झालाय. आणि मी 4 दिवसापूर्वी असंच युतीची बैठक असताना बोललो की अरे आपण ह्या जागा आम्हाला, ह्या जागा तुम्हाला करीत होतो. तिथं 8-10 लोक बसलेले होते आणि आम्ही ती मीटिंग घेतली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात. त्यावेळेस मी असं बोललो की अरे आपण इथं भांडण्यापेक्षा इथं आज जे बसलेले आहे ना ते उद्या आपल्यात राहतील का. आणि तसंच झालं. 2 दिवसानंतर दिनकर पाटील पळून गेले आणि त्याच्या आदल्या दिवशी मी असं ऐकलं, आदरणीय संजयजी राऊतांची मुलाखत मी बघितली. त्यावेळेस त्यांनी असा महाराष्ट्राला संदेश दिला की अरे सावधान, संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने, महिलांनी खबरदारी घेतली पाहिजे. आणि ते असं म्हटले की एक राजकीय टोळी हे मुलं चोरण्यासाठी येते, पोरं चोरण्यासाठी येते, आता नगरसेवक चोरते. आणि तसंच काल परवा नाशिक मधलं चित्र होतं. जे आमच्या बरोबर मुलाखतीला बसले, मोठमोठी भाषणं केली, ती परवा दिवशी पळून गेली. पळून गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या इतिहासामध्ये, नाशिकच्या इतिहासामध्ये असं कधीच झालं नाही की ज्यांना प्रवेशासाठी 2 तास तिथं बसावं लागलं, पोलीस बंदोबस्तात बसावं लागलं. एवढी लाचारी कशासाठी आणि कोणासाठी? सत्तेसाठी. जी सत्ता शिवसेना प्रमुखांनी 25-30 वर्षापूर्वी तुम्हाला आणि मला दिली, तरी लाचारी कशासाठी करताय? कशासाठी लाचारी? मी आता इथं आलो, साहेब यायला टाइम होता. दत्तानानांचे चिरंजीव मला एका वर्तमानपत्रातली बातमी दाखवत होते. म्हणे भाऊ हे बघा, देशदूत मधली बातमी बघा. म्हटलं काय झालं? अहो म्हणे माझंही नाव आलं आणि प्रथमेशचं बी नाव आलं. अरे म्हटलं मग 4 दिवसापूर्वी तुला सांगितलं होतं ना की सावध राहा, मुलं चोरणारी टोळी या भारतीय जनता पार्टीची नाशिकमध्ये फिरतीये. त्याच्यामध्ये एवढं काय व्हावं काय? आणि हे चोर आहे हे आपलं बोट धरून मोठे झालेली. इथं अनेक मंडळी की ज्यांनी आमच्या अनेक निवडणुका बघितल्या, आम्हाला घडवलं. आम्ही शिवसेना प्रमुखांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहोत. आम्ही लाचारी शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं नाहीये. आमचं सगळं आयुष्य शिवसेना प्रमुखांनी घडवलं. आणि
माझी जी चर्चा संपूर्ण शहरामध्ये चालू आहे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे, कशासाठी? मला महापौर शिवसेना प्रमुखांनी केलं, मला सहकार क्षेत्र शिवसेना प्रमुखांनी दाखवलं, मला आमदार राज ठाकरेंनी केलं, आणि आज संपूर्ण महाराष्ट्र या दोन्ही ठाकरे बंधूंचं स्वागत करतोय. आणि म्हणून तुमच्या आमच्यावर जबाबदारी आहे. घाबरायचं नाही. ज्यांना जायचं त्यांनी लगेच रस्ता धरायचा, परत वळून बघायचं नाही. घोडा मैदान जवळ आहे. मी जास्ती वेळ घेणार नाही. ही पहिली सभा आहे, पहिली मीटिंग आहे. साहेब आले, साहेबांना परत मुंबई सांभाळायची, महाराष्ट्र सांभाळायचं आहे, आणि म्हणून सगळ्यात जास्ती महिला या ठिकाणी आहे. मी कळकळीची विनंती करतो बंधू आणि भगिनींना, हा कसोटीचा काळ आहे. तुमच्या समोर गेले ज्यांनी सगळं काही भोगलं आणि आज ते सोडून गेले, जाऊ द्या, येतील जातील, फरक काही पडत नाही. शिवसेनेचा प्रमुखांचा आशीर्वाद आहे. या महाराष्ट्रामध्ये सगळ्या महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याला खूप खबरदारी घ्यावी लागणार. 15-20 दिवस खूप कष्ट करावे लागणार आहे. आणि त्यासाठी युवा सेनेचे सगळे पदाधिकारी इथे, मी त्यांना नेहमी सांगत असतो की उद्याचे तुम्ही आमचे नेते आहात. दत्ता गायकवाड असो, वसंत गीते असो, बाकी असो, आमचे नेते उद्या कोण असणार आहेत? तर युवा सेनेचे पदाधिकारी असणार आहे, युवा सेनेत काम करणारी मंडळी असणार आहे. त्यामुळे श्रद्धा आणि सबुरी, सबर का फल मीठा होता है. श्रद्धा आणि सबुरी, सबर का फल मीठा होता है, हे समजून घ्या. जे तिकिटाच्या स्पर्धेत आहे त्यांचा विचार नक्की केला जाईल, पण ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांना सुद्धा मी कळकळीची विनंती करेन की बाबांनो, हा सगळा माहोल बघा. ज्यांना किती माणसं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये, यांची भूक काय आहे ते कळत नाही. आणि म्हणून या राक्षसांना जर गाडायचं असेल तर आपल्याला एकसंघ राहावं लागेल. आणि म्हणून आपल्याला कळकळीची विनंती करतो की येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळे एकसंघ राहूया. आदित्य साहेबांना या ठिकाणी शब्द देऊया की साहेब, आम्ही एक संघ राहू आणि ही नाशिक महानगरपालिकेला तुमचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, यासाठी आम्ही वचनबद्ध राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.